नमस्कार, मी सारिका तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल सब फॅमिलीमध्ये खूप खूप स्वागत करते। आजचा दिवस आहे सोमवार व आजच्या दिवसाची तुम्ही एकदम पहाट बघू शकता। एवढं सुंदर धुकं पडलं आहे पुण्यामध्ये। आजपर्यंत मी असं धुकं कधीच पाहिलं नाही। म्हणजे मी 7 ते 8 वर्षात बोलते, एवढे वर्ष झालं मी वाघोलीमध्ये पुण्यामध्ये वाघोलीमध्ये राहते। तर असं धुकं मी आज पहिल्यांदाच पाहत आहे व मस्त थंडी पडल्यामुळे बडी आता सोफ्यावर जाऊन झोपलेला आहे। त्याची झोप झालेली आहे, ही त्याची सकाळची नॅप सुरू आहे मस्तपैकी। व आता इथे माझा टिफिन वगैरे बनवून तयार आहे। आता टिफिन भरून मिस्टरांसाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहे। त्यांचा छोटासा ॲक्सिडेंट झाला, त्यामुळे त्यांच्या हाताची थोडीशी सर्जरी करावी लागली। त्यामुळे त्यांच्यासाठी मी दुपारच्या जेवणासाठी टिफिन व सकाळच्या जेवणासाठी ब्रेकफास्ट वगैरे घेऊन जाणार आहे। टिफिनमध्ये नॉर्मल मी डाळ भात भाजी पोळी चटणी घेऊन जात आहे व सकाळच्या ब्रेकफास्टसाठी मी बॉईल एग्स स्प्राउट्स असं बनवून घेऊन जाणार आहे। त्यांच्या सर्जरी झाल्यामुळे ते हॉस्पिटलमध्ये 2-3 दिवस तरी ॲडमिट आहेत। त्यामुळे थोडंसं दुपारी टिफिन घेऊन वगैरे जावं लागतं। त्यांना येऊन टिफिन देऊन परत मी घरी येते। टिफिन भरल्यानंतर मला घरातील दुसरी काम आहे जी आवरायची राहिली आहेत। त्यामुळे अगोदर म्हटलं टिफिन वगैरे भरून ठेवते, म्हणजे कसं एकदम उशीर जरी झाला तरी सगळं रेडी असल्यानंतर लवकर आपल्याला निघता येतं। मी शेंगदाणे चटणी करून ठेवत असते 8 दिवसाची वगैरे 10 दिवसाची अशी, की शेंगदाणे चटणी कसं महिनाभर मस्त राहते, त्याचं काही टेन्शन नाही। त्यामुळे एकदा करून ठेवली की कधी इमर्जन्सी भाजी आवडीची नसेल किंवा तोंडाला चव नसेल काही नसेल तर ऑप्शनमध्ये आपल्याला आपण देऊ शकतो छोट्या वाटीमध्ये वगैरे। त्यामुळे माझ्याकडे शेंगदाणे चटणी नेहमी केलेलीच असते। त्यासोबतच बडीचं जेवणही राहिलेलं आहे, त्याचं जेवणाला थोडासा उशीर झाला आहे। म्हटलं आधी बाकीच्या कामावरून घेते व नंतर त्याला जेवायला देते। असंही त्याची आणखीन झोप झालेली नाही, तो मस्त झोपलेलाच आहे सोफ्यावरती। थंडी असल्यामुळे त्यालाही आता खाली उतरून खेळावंसं वाटत नाही, त्याला झोपण्यातच त्याला हे होतं। आणि ते आता मी सगळं आवरून पूजा करत आहे। तर पूजा करताना तो येऊन मांडीवर झोपलेला आहे व हे आमचं डेली रुटीन आहे। जेव्हा पण मी इथे मंदिरासमोर येऊन बसते देवासमोर, तो येऊन माझ्या मांडीवरती झोपतो। त्याला ते छान वाटतं तिथं बसून हे करायला। त्याला असं झोपल्याला पाहून ना मला आणखीन जास्त त्याच्यावरती प्रेम येतं। असं वाटतं किती इनोसंट आहे हा, खूप जीव लावतो तसा बडी, म्हणजे खूपच जास्त। कोणी घरात सोबत नसतानाही असं वाटतं घरामध्ये आपल्यासोबत म्हणजे एक मोठं कोणीतरी पर्सन आहे, रिस्पॉन्सिबल पर्सन आहे असं। तो नेहमी सोबत असतो 24 तास माझ्या। तर त्यामुळे मग एकटा अजिबात वाटत नाही बडी असल्यानंतर। व इथं मस्त सकाळी सकाळी पूजा झालेली आहे व बडीने थोडंसं बसून बडीला लाड करत आहे। आजकाल त्याला आवडतं असं अंगावून हात फिरवलेलं, थोड्या वेळानं तो येत असतो जवळ की असं मम्मा मला असं कर म्हणून। त्यामुळे मलाही छान वाटतं कोणतरी आपल्या जवळ मस्त बसतं, जीव लावतो, आपल्या 24 तास मागे 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 फिरतो। हे नातं ना तेच समजू शकतात ज्यांच्याकडे पेट्स आहेत, किंवा काही लोक म्हणतात ना काय म्हणजे कुत्र्यांना सांभाळता असं तसं, पण ज्यांच्याकडे पेट्स आहेत त्यांनाच माहिती की म्हणजे जीव लावल्यानंतर काय नातं निर्माण होतं ते। व सकाळी सकाळी मी थोडंसं भगवद्गीतेचा एखाद दुसरा अध्याय वाचते व नंतर हॉस्पिटलला जायला थोडासा वेळ होता म्हणून म्हटलं हे सगळं आवरून घेते। व हे करून बडीची तर फूड बॅग आली होती, ती आणखीन ओपन केलेली नव्हती, त्यामुळे तो लगेच आला ओपन करायला। आता त्याला ओपन करून त्याला फूड देते व नंतर हॉस्पिटलमध्ये निघणार आहे। जेवण करून झालेलं आहे व आता थोडीशी खेळायला एनर्जी आलेली आहे, बॉल खेळायला। आजकाल तो बॉल घेऊन येतो जवळ आणि आपण फक्त त्याला बसल्या त्याच्याशी खेळायचं, खूप इझी त्याच्याशी खेळणं। त्याला फक्त बडी इकडे बॉल दे, तुझा बॉल घेतला, नॉर्मल असं बोलत राहिलं तरी तो त्याचा बॉल घेऊन खेळत राहतो आणि त्याची तेवढी एक्सरसाइज पण होते, त्याची थोडीशी एनर्जी डायवर्ट होते। कारण त्याला खाली घेऊन जात नाही, त्याच्यामुळे त्याच्यासाठी थोडी तरी हालचाल करणं गरजेचं आहे घरात का होईना। त्यामुळे त्याच्याशी मी 5-10 मिनिटं का होईना खेळत असते।
थोड्या वेळानं. आता मी आवरून बस हॉस्पिटलसाठी निघणार आहे. हॉस्पिटलमध्ये मस्त कपिल शर्मा शो बघत बघत त्यांचं जेवण झालं. आता मस्त थोडासा आराम करत आहे. झोप म्हटलं थोडंसं, तोपर्यंत मी बसते. पण थोडंसं आराम करून वगैरे मग थोडंसं दुपारचा टिफिन वगैरे ठेवून करून मग मी घरी आले. व येताना मग ताजी रस्त्यामध्येच फ्रूट्स वगैरे होते. परत बाहेर जाणं होत नाही, चक्कर मारणं. त्यामुळे एकदा बाहेर गेलं की 2-3 काम करून घेतले ना बरं पडतं. येताना दूध, भाजीपाला काही गोष्टी घेऊन आलं तर मग होऊन जातं. त्यामुळे आता नॉर्मलच म्हणजे सीजनल ग्रेप्स यायला सुरू झाले थोडे. तसे आणखी एवढे गोड नाही आले, आंबटच होते, पण आता थोडे यायलेत. त्यासोबत स्ट्रॉबेरी आलेत मस्त थंडीमध्ये. त्यामुळे स्ट्रॉबेरी, वाटाण्याच्या शेंगा वगैरे जे काही सीजनल गोष्टी आहेत अशा काही गोष्टी व थोड्याफार भाज्या, टोमॅटो, बडीसाठी गाजर स्पेशली, कारण बडीला गाजर लागतातच. आणि मी त्याला दुसऱ्या ट्रीट्स देत नाही, म्हणजे शक्य होईल तेवढं घरचं फूड काही देते. कारण पॅकेटच्या ट्रीट्स कधीच्या असतात, कशा असतात ते देण्यापेक्षा त्याला मी गाजर देणं प्रेफर करते ट्रीट्स म्हणून. आणि त्याला ते आवडतेही, त्यामुळं मी त्याच्यासाठी नेहमी गाजर घेऊन येते. व जेव्हा कुठे मला बाहेर जायचं असेल किंवा काही, तर त्याला छोटे अर्ध गाजर दिलं, 1 गाजर दिलं तर तो आराम के साथ म्हणजे खुशी त्याच्या रूममध्ये जाऊन बसतो. आणि त्यालाही ती एक अपेक्षा लागलेली असते की हां, ही बाहेर जाते तर मला ट्रीट देऊन जाईल. त्यामुळं मी दुसऱ्या काही ट्रीट्सपेक्षा त्याच्यासाठी गाजर प्रेफर करते. डॉगसाठी चांगलंही असतं आणि पॅकेटच्या ट्रीट्सपेक्षा ठीक आहे, हे छान आहे त्यासाठी. थोडेसे अंगूर आणि हे काय ते स्ट्रॉबेरी पाण्यात भिजत ठेवले आहे, कारण अंगूरवरती खूप जास्त औषध वगैरे फवारतात. त्यामुळे कधी बाहेरून आलं तर अर्धा तास तरी मिठाच्या पाण्यामध्ये भिजवूनच ठेवायला पाहिजेत. त्यानंतरच खायला पाहिजेत. डायरेक्ट आपण काय करतो, थोडं पाण्याखाली धुवून घेतो आणि तसंच खातो. त्यापेक्षा मी अर्धा तास भिजत ठेवते, म्हणजे आणखीन थोडंसं त्याचं थोडंफार काही जे इफेक्ट असेल वरतून ह्याचा औषधांचा वगैरे तो थोडासा कमी होतो. आणि धूळ बसलेली हे ते सध्या फ्रीजमध्ये तर ठेवत नाही, कारण एवढी गरमी नाही आहे फ्रीजमध्ये ठेवून खावेत. त्यामुळे पाण्यात ठेवून वरतीच ठेवत असते. तर आजचा हा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व इतर तुमच्या दुसऱ्या फ्रेंड्सशी शेअर करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.